आंब्याचा सीझन आणि आंबा संपतो पण आहे, 4 महिने टिकणारी पूर्ण चातुर्मासात तुम्ही ही वडी खाऊ शकतात. तर अशी सुंदर खुसखुशीत वडी झाली आहे. चला आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहतोय. 2 केशर आंबे घेतलेत या ठिकाणी, अर्धी वाटी खवा घेतला आहे आणि 2 आपण मिल्क पावडरच्या पुड्या घेतल्यात, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि 1.5 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी साखर बाकीच्या साहित्याला आणि अर्धी वाटी साखर खव्यासाठी घेतली आहे. असं प्रॉपर आपण मेजरमेंट करून घेतलेलं आहे. तर खवा या ठिकाणी बिना साखरेचा असल्यामुळे अर्धी वाटी साखर आपण एक्स्ट्रा घेतली. आता पल्प काढून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खवा, पल्प, साखर आणि मिल्क पावडर हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे. हे जर आपण एकदा मिक्सरला काढलं ना तर छान फेटलं जातं, मिल्क पावडरची गठोळी तयार होत नाही आणि वडी पटकन व्हायला मदत होते. कारण की सगळं मेल्ट झालं, एकसंध एकजीव झालेलं असलं तर मग कडवट वडी लागत नाही. कारण की जर साखर जाड आपण टाकली किंवा मग हे साहित्य तसंच टाकलं तर आंब्याचा रस पुढे सरकतो, आंब्याचा रस कडवट लागतो आणि बाकीचं साहित्य कच्चं राहतं. म्हणून एकसारखं होण्यासाठी आपण ही प्रोसेस केली आहे. थोडं तूप टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि आता आपण जो सगळा पल्प मिक्स केला होता त्याच्यामध्ये टाकून याला आटवून घेत आहोत. गॅस आपल्याला अगदी फुल ठेवायचा आहे. फुल गॅसवर आपल्याला पटापट आटवून घ्यायचं आहे. कारण फुल गॅसवर सारखं जर आपण ढवळत राहिलं तर मग पटकन त्याच्यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते आटतं आणि लवकर गोळा व्हायला मदत होते. आता हे जवळजवळ 7 ते 8 मिनटानंतरची ही प्रोसेस आहे. 7-8 मिनटं झाली आहेत आणि आपला आता हळूहळू गोळा तयार व्हायला सुरुवात होते. आता आटला आहे, बऱ्यापैकी रस आटत आलेला आहे. जवळजवळ एवढ्या सगळ्या प्रोसेसला वडी करण्यासाठी मला 35 मिनटं लागलेली आहेत. आणि ज्यावेळेस आपण हे असं करतो ना त्यावेळेस काय करायचं, जेव्हा शिंतोडे उडतात ते ओलेच पुसून घ्यायचे म्हणजे शेगडी खराब होत नाही. आणि मग नंतर साखरेचा पाक झालेला असतो, मग ते कडक होतं, मग पुन्हा घासावं लागतं, तर मग ते शेगडीचे काचेची असेल तर तो काच खराब होतो. म्हणून ओलेच आपण जर शेगडी पुसून घेतली तर मग क्रॅशेस कमी जाण्याची शक्यता असते. ही छोटीशी एक आपण वडी करतानाची टिप्स आहे. आवडली तर फॉलो करा. आणि आता आपला रस जवळजवळ बऱ्यापैकी आटलेला आहे, तरी अजून 15 मिनटं हा रस घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी असे थेंब पाडून घेत आहे. थेंब बऱ्यापैकी सरासरा पडत आहेत म्हणून गॅस अगदी फुल ठेवला आहे, मी फुल ठेवलेला आहे. म्हणून पटापट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. उलथण्याच्या साहाय्याने त्याला उलट पालट करत जायचं आहे. या पद्धतीने रंगही बदलायला लागला आहे म्हणजे होत आलेला आहे. आता हे थेंब जे आहेत तर हे भराभरा पडत नाही आहेत, हळूहळू पडत आहेत. आता शेवटचा थेंब पडतो आहे. जोपर्यंत शेवटचा थेंब पडत नाही तोपर्यंत आपल्याला हा रस आटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने जवळजवळ याच्यामध्ये खव्याचं तुपात रूपांतर झालेलं आहे म्हणून खव्यातलं पूर्णतः मॉइश्चर गेलेला आहे. आता बघा शेवटचा थेंब पडलेला नाही आहे म्हणून आपला हा रस जो आहे तो प्रॉपर आटून गेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये जे खोबरं घेतलं होतं, खोबऱ्याचा किस, तो आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत. तो टाकल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं आपल्याला हा गोळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा गोळा पॅन जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. म्हणजे ही प्रोसेस जी झाली ही जवळजवळ 20 ते 25 मिनटाची प्रोसेस आहे. आणि त्यानंतर पुढे अजून आपल्याला 3 ते 4 मिनटं हा रस आटवून घ्यायचा आहे. आता मात्र मंद गॅस करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता गोळा आपला पॅन सोडायला लागला आहे हळूहळू, कारण आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आहे, नंतर खवा टाकला आहे, त्याचं तूप होतं आहे, आटल्यानंतर तुपात रूपांतर होतं आहे म्हणून तो ऑइली दिसतो आहे. आता पॅन पूर्णतः सोडायला लागला आहे गोळा ह्या पद्धतीने आणि छान आपला गोळा असा आटून झाला आहे. आता ही जी प्रोसेस आहे ना सखीनो, जवळजवळ ह्या प्रोसेसला 35 मिनटं बरोबर लागलेली आहेत. गोळा आपला रेडी आहे. या पद्धतीने बोटाला थोडं तुपाचा थेंब लावून गोळा चेक केला तर गोळाची छान गोळी तयार होत आहे. म्हणजेच आता आपण वडी करायला घेत आहोत. तर अशा पद्धतीने हातावर आधी मात्र तुपाचा थेंब लावा किंवा तेलाचा थेंब लावा, डायरेक्ट हाताला घेऊ नका, गडबडीत हात पोळण्याची शक्यता असते. आता आपण जायफळ वेलचीची पूड टाकून घेत आहोत. या ठिकाणी वेलची पूड आधीच थोडी टाकली मी आणि नंतर जायफळ किसून घेतलेलं आहे. हे मात्र गॅस बंद केल्यावर जेव्हा गोळा आपण थापायला घेतो त्यावेळेस टाकायचं, म्हणजे त्याचा स्मेल जो आहे तो व्यवस्थित परिपूर्ण राहतो, त्याचा वास जात नाही. आता आपण एका कागदावर म्हणजेच बटर पेपरवर
हा गोळा काढून घेत आहोत. बटर पेपरवर काढल्याच्या नंतर याला आपण थापून घेणार आहोत. बघा किती छान असा गोळा तयार झाला आहे. आणि मोकळ्या हवेत 2 ते 3 दिवस या वड्या राहिल्यात ना तर अगदी बाहेरसुद्धा महिना 1.5 महिना खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये तर 6-6 महिने ही वडी खराब होणार नाही. अशी सुंदर वडी झालेली आहे. आणि एवढी वडी जर केली तर ती 2 ते 3 दिवसातच पस्त होईल. परंतु तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल, 1 किलो आंब्याची जर वडी करायची असेल तर 1 किलो आंब्याच्या वडीसाठी अर्धा किलो खवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि पाव किलो डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आणि पाव किलो साखर घ्यायची आहे. असं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. आता छान वड्या मी ह्या ठिकाणी पाडून घेतल्या आहेत. बघा वडी अतिशय छान झालेली आहे. खुसखुशीत कुरकुरीत अशी वडी झाली आहे. म्हणजेच वडीला चिकटपणा नाही किंवा ओढली जात नाही अशी सुंदर वडी झाली आहे. करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.